जय श्रीराम गाय. तर आज आहे 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सकाळ सकाळ उठलो तर बघते प्रभात फेरी आलेली घराजवळ. जाते लवकर बरं मराठी शाळेत. फ्रेश बीज झालो ना लगेच मराठी शाळेत गेलो. मराठी शाळेत गेलो तर बघते झेंडा फडकवलेला पहिलेच. भाषणं चालू होती पोरांची. यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मुलांनी मस्त मस्त मानवी मनोरी केलेली. घरी आलो तर ताईने बनवलेला पायनॅपल शिरा मस्त लागत होता. ताईची तारीफ कवा करा नाही, मी पण पहिल्यांदा तारीफ करत आहे. त्यानंतर गेलो ग्राउंडवर. दरवर्षीप्रमाणे सुद्धा यावर्षी आमच्या गावात गाव कप होता. गेलो तर राष्ट्रगीत चालू होता. ट्रॉफीज पण मस्त मस्त होत्या यावर्षी. त्यानंतर झाली पहिली मॅच चालू एकता मित्रमंडळ आणि फ्रेंडशिप ग्रुप यांची. जेलू मांडवर बसायला तर बसवला स्कोर रायटिंगला. आमची मॅचला टाईम होता मग केली स्कोर रायटिंग. मग थोडी लागली आमची मॅच. मग पहिलीच बॅटिंग घेतलेली आम्ही. पहिलेच आमच्या टीममधले पियुष आणि क्रिश ओपनिंगला गेलेले. क्रिश मस्त केलं तर त्या पियुष आऊट झाला. मग गेलो मी मैदानात. तर गाईज हा बॉल बघा माझ्या डोक्याच्या खूप वरनं गेला आहे आणि मिष्टा माझ्या पूर्ण क्लोज होतो, तरी पण अंपायरनी व्हाईट काय दिला नाही. त्यात आमचा एक प्लेयर रनआउट झाला. तेच वादावाद झाला तिथं अंपायरशी. अंपायर पण काय करत होता काय माहीत नाही मला. मी पण एक बॉल डॉट केलेलो, मग त्यात मला राग आला खूप. मारला मिनी पण मग 6 बाउंड्रीच्या बाहेर. हा पण बॉल मस्त मारलेला मिनी, पण बॅटचा कॉन्टॅक्ट बरोबर बसला नाही आणि खूप उंच गेला बॉल. त्यात 3 रन्स पळवून काढल्या मग आम्ही. त्यानंतर आली आमची बॉलिंग. 2 ओव्हर्स मस्त टाकलेल्या आमच्या प्लेयरांनी. माझ्यावर 16 रनांची जबाबदारी दिली होती, पण मला काय बॉलिंग जमली नाही कायच. पहिलाच बघा नो टाकला आहे. त्यानंतर लगातार 3 व्हाईट टाकले मी. मग माझा कॉन्फिडन्स फुल डाऊन झालेला. मग मी बोललो ओव्हर चेंज करा. त्यानंतर दिली आमच्या एका प्लेयरला ओव्हर. त्याने पण पिचच्या मध्ये बॉल आपटले आणि 6 आणि एक चौकार खाल्ला. तिथंच मॅच आम्ही हारलो. जिंकलेली मॅच हारलो आम्ही गाईज. तर खूप वाईट वाटतं आहे, पण हार जीत तर लागलेली सत्य. खूप प्रॅक्टिस केली होती मी पण लक काय चालला नाही माझा. नेक्स्ट इयर बघूया गाईज.